बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमान अपघाताची घटना घडली आहे। या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली आहे। बारामती विमानतळाजवळील गोजूबावी गावच्या हद्दीत रेडबर्ड कंपनीचं एक शिकाऊ विमान कोसळलंय। या घटनेत विमानाचं मोठं नुकसान झालं असून यामध्ये सुदैवानं वैमानिकाचा जीव वाचला आहे। या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी हा अपघात झाल्यानंतर मोठी गर्दी केली होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हे विमान प्रशिक्षणासाठी वापरलं जात होतं। नियमित प्रशिक्षण उड्डाण सुरू असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विमान अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन गोजूबावी गावाजवळ मोकळ्या जागेत कोसळलं। दुर्घटनेनंतर विमानाचा पुढील भाग पूर्णपणे नुकसानग्रस्त झाल्याचं दिसून येत आहे। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। तर या वैमानिकाला तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे। त्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती या यंत्रणेनं दिली आहे। सुदैवानं विमान कोसळताना आसपास कोणतीही वस्ती नसल्यानं मोठी जीवितहानी टळली। विशेष म्हणजे याच गोजूबावी गावचे नाव यापूर्वीही एका मोठ्या विमान दुर्घटनेमुळे चर्चेत आलं होतं। याच वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर विमानाचा अपघात याच परिसरात झाला होता। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। त्यामुळे पुन्हा त्याच परिसरात विमान दुर्घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। दरम्यान या नव्या दुर्घटनेनंतर विमान प्रशिक्षण प्रक्रियेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विमान कोसळण्यामागचे नेमके काय कारण आहे शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे। तर तांत्रिक बिघाड, हवामान किंवा मानवी चूक यापैकी कोणते कारण या अपघाताला कारणीभूत ठरले याचा तपास देखील आता केला जाणार आहे।